हॅलो. चला पंच आपण ताबा घ्या मैदानाचा. पंच चला. आणि आता खेळाडू आलेले आहेत. टीम जय जलेश्वर वाडेघरच्या विरोधात जय हनुमान अर्जुन 11 टायगर. तर याच दरम्यान आपण एक सन्मान करणार आहोत. खरं तर कल्याण डोंबिवली परिसरामधील एक शांत आणि संयमी खेळाडू टीम VCC उसरगडचा केतन म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा आपण सन्मान करूया या व्यासपीठावरती. गेली कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट त्याच्या वतीने सुद्धा दाखवलं गेलं आहे. VCC उसरगड टीमसाठी सातत्याने भरीवपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू केतन म्हात्रे याचा केला जाईल सन्मान. चला आता टीम वाडेघर संघ जास्त वेळ नको, कारण खूप वेळ गेला. मागच्या सामन्याला सुद्धा तेवढाच वेळ गेला आणि आयोजन कमिटीने निर्णय दिलेला आहे की तुम्हाला 4 धावांची पॅनल्टी आहे. कारण येणाऱ्या प्रत्येक उशिरा येणाऱ्या प्रत्येक टीमला पॅनल्टी असते, सुद्धा लक्षात ठेवा आपण. कारण सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्ही सुद्धा खेळात, त्यामुळे आयोजनकर्त्याचं खूप नुकसान असतं तसं पाहिलं तर. चला वाडेघरचे 12 खेळाडू या आपण. चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी ओपनिंग प्लेअर सागर पाटील आणि त्याच्या जोडीला पंकज पाटील. ही सलामीची जोडी टीम जय हनुमान टायगर संघाची. अंपायर्स स्क्वेअर लेगला रमदा जा जा. पतीने सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शुद्ध गुड गेम. क्वालिटी क्रिकेट दाखवा आता आपण दोन टीम्स. पहिलाच बॉल याचा अतिशय वेगाने फेकला. तेज सर्रार फलंदाज सागर पाटील एका कुमाचा प्लेयर आहे या टायगर संघाचा. मात्र आज त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील. काल सुद्धा या संघाला मिसफिल्डच्या मला पराभूत व्हावं लागलं. अतुल भोईर आणि प्रणित पाटील नाही आहेत. ओ फटका चांगला येते. चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार पहिला दर्जेदार चौकार. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेला चाललाय चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला. पुन्हा एक चौकार. लागोपाठचा दुसरा सागर पाटीलच्या बॅट मधून आलाय. शानदार चौकार. लागोपाठ चौकार आले. सुरुवातीला डॉट बॉल, त्याच्यानंतर हे 2 चौकार येत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल मिडलला फिल्डर आहे तेथे थ्रो करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळाली. एकणे धावसंख्या पाहतोय आपण 9 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
ओ इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू गेला डॉट. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना जय जलेश्वर वाडेघरच्या विरोधात जय हनुमान टायगर हा संघ खेळताना पाहा मिळतो. सलामीची ओपनिंग प्लेट जोडी अद्याप मैदानामध्ये. दोन चौकार आले असले तरी सुद्धा दोन चेंडू डॉट फेकल्यात कपिल पाटील या गोलंदाजाने. या ठिकाणी एज होती, चेंडू चाललाय, खराब फिल्डिंग, शॉर्ट मॅन मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार एका ओव्हर मध्ये आलाय. गुड बॅटिंग. येत असताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज सर्वेश पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. खरं तर आज टायगर संघाला संधी आहे, कारण ते चांगला स्टार्ट दिलाय. तो सातत्याने जर त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला तर मोठी धावसंख्या उभी करू शकेल. मात्र दुसरीकडे फिरकी आक्रमण आहे, मात्र आज दोन प्रमुख खेळाडू नाही आहेत या टीममध्ये, त्यामुळे आता संधीचं सोनं करण्याची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे टायगर संघाला. कारण फिरकी म्हटलं की मोठे मोठे खेळाडू त्या फिरकीच्या जाळ्यात अडकतात. आणि तसंच आता पाहतोय आपण सर्वेश पाटील आलाय समोर. सागर पाटील 4 मध्ये 9 या धावसंख्येवरती खेळत असताना यावेळेस उकळण्याचा प्रयत्न आहे, ते सुद्धा लिडिंग एज. मात्र चेंडू अगदी पुढ्यात पडला आणि त्यामुळेच ते सागर पाटीलला द्विधा मनस्थिती निर्माण झाली खेळण्यासाठी. दोन कल्याण डोंबिवली परिसरातील फार मोठे संघ आहेत एकमेकांसमोर, आज मात्र उभे टाकल्यात. पुन्हा एकदा चेंडू गेलाय डॉट. आणि मी सांगितलं अगोदर की फिरकीचे माहेरघर कोणतं असेल तर वाडेघर आणि देसाई यांनी मोठे मोठे खेळाडू दिल्यात. आज जर पाहिलं तर वाडेघर संघामधून नवीन नवीन खेळाडू फिरकीचे पाहा मिळतात. त्याचप्रमाणे देसाई टीममधून सुद्धा पुन्हा एकदा डॉट. हीच तर करामत असते. सिद्धू पाटील गेली कित्येक वर्ष ह्या क्रिकेटशी आणि सिद्धूचं अगदी जवळचं नातं राहिलं आहे. जय जलेश्वर या वाडेघर टीमच्या वतीने खेळत असताना यूट्यूबच्या माध्यमातून आमचे विजयदादा पाटील जे सिद्धू यांचे मोठे बंधुराज आहेत, 40+ अत्यंत चांगले खेळाडू, आणि आमचे सुनील मामा चौधरी हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया स्वागत. त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण सुदाम मामा भोईर, वारकरी संप्रदायातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा स्वागत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका पासलाय, बॉल हवेत आहे, भूषण खाली आले, चेंडूच्या फलंदाज बाद. पहिला धक्का टायगर संघाला. तर फार मोठे खेळाडू आहे ज्यांच्यावरती काही वर्षापूर्वी गाणं बनवलं गेलं. प्रत्येक टीममधून 1-1, 2-2 खेळाडूंची नावं. आणि असंच काहीसं क्रिकेट पाहायला मिळत असताना मगाशी चर्चा होती वाडेघर संघाची. मात्र दुसरीकडे टायगर संघाला सुद्धा विसरून चालणार नाही आहे, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये माहेरघर असणारे स्वर्गीय शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील स्मृतिचषक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय विष्णुशेठ पाटील आपलं सुद्धा मनापासून स्वागत. चेंडू गेला, आणखीन एक डॉट. न्यू बॅटर मैदानामध्ये दिनेश आल्यात.
5 चेंडू डॉट. मी मगाशी सांगितलं की आता सर्वेश एक त्यांचा हुकमी गोलंदाज आहे, कारण आज जरी अतुल आणि त्याचबरोबर प्रणित नाही आहेत त्यामुळे सर्व्हिसवरती जबाबदारी आहे. खेळाची पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या, मात्र या ओव्हरमध्ये आउटसाइड ऑफस्टंप पहिला बॉल वाईट फेकण्यात आला. थोडे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सिद्धू वारंवार एस्ट्यांच्या मागे, मात्र क्लोज किपिंग करत असताना एक मास्टर माइंड आहे या टीमचा. नेहमीच त्याचे गेम प्लॅनिंग अत्यंत चांगलं साबित होतं, त्यांच्या हिताचं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. फटका चांगला आहे, ते ऑनसाईडला डीपमध्ये फिल्डर नाही आहे, शेवटच्या बॉलवरती आलाय तो शानदार चौकार झाल्या त्या 13 डीजे. संघ ऑलरेडी आपण लेट झालात, त्यामुळे आपल्याला सुद्धा 4 धावेची पॅनल्टी लागली आहे आणि जेव्हा जेव्हा पॅनल्टी लागते ना तेव्हा संघ पराभूत होत असतात, ते सुद्धा लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये बऱ्याच पॅनल्ट्या लागल्यात, मात्र बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळेला पॅनल्टी घेऊन खेळावं लागते आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे त्यामुळे तिथे शिस्तबद्ध प्रिय बऱ्याच वेळा स्पर्धा पाहिल्या आपण पाहतो आणि त्या मग आपण दूरवरती गेल्यानंतर लेट होता, त्यामुळे आपल्याला पॅनल्टी घेऊनच खेळावी लागते. या ठिकाणी षटक तिसरं. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा संपट झालं, 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता आणि नुकताच अजून एक फलंदाज बाद होतोय आणि धक्का लागलाय आता दुसरा. पंकजला इथून मैदान सोडावं लागेल, बॅट्समन आउट. पाहतोय तिसऱ्या घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाटील, यांना तुम्ही पाहता. षटक क्रमांक पहिलं हाताळलं. खरं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाज कपिलला आपण पाहिलं, त्यांनी धावा खर्च केला फक्त 13. त्यानंतर दुसरं षटक सर्व्हिसचं कमबॅक करण्याचं राहिलं, तिथे फक्त आणि फक्त 5 धावा आल्या आणि आता या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करतोय गोलंदाज सिद्धू पाटीलला तुम्ही पाहता. सिद्धू पाटील फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला सातत्यानं बारमेल. इथे देखील सफल झाले होते, मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा वगैरे बॉल निघून चाललाय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. जय हनुमान क्रिकेट संघ टायगर विरोधात तुम्ही पाहताय जय जलेश्वर वाडेकर, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण एन्जॉय करतोय. गोडदास जेवतो राईट मोडतो विकेट. गोपडी सारखी बॅट फिरवली, ऑन साईडला घेतलाय फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, बॉलला उत्तम फेक करतील, दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. जय जलेश्वर वाडेकर फिरकीचं माहेरघर असं म्हटलं जातं, परंतु या मॅचमध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करतात, कारण 2 षटकामध्ये आपण पाहिलं धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं, फक्त 18 धावा होत्या, परंतु आता षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली आहे. 3 चेंडूचा खेळ संपट झाला, धावफलक 19 या आकड्यावरती तुम्हाला बारमेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता, एसट्या उद्ध्वस्त केल्या. आय थिंक दिनेश खुटारकर होते आणि आता ते मैदान सोडतात फलंदाज बाद.
खुटारकरला तुम्ही पाहता आता तो मैदान सोडत असताना खरं तर आमचे देव भोईर आणि दीपू भोईर यांचे ते मामाचिरे आहेत, परंतु आता इथून मैदान सोडत असताना रिवर्सचा पवित्र असाच असतो, लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. आज देखील एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना मी म्हणेन रिवर्स अटेम्प्ट केला होता बॅटर इनगाव संघाच्या बॅट्समॅननं, परंतु तिथे तो फटका देखील फसला. दरम्यान तुम्ही पाहता तो 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना सामना गमवावा लागला. टीम इनगाव संघाला शिळ संघाला तिथे बाजी मारली. सर विनंती आहे टीम जर्मन क्रिकेट संघ डोके जांताराचा शिळ, यावेळेस फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. जे जमलं नाहीये दिनेश खुटारकरला ते आता करून दाखवलंय नवीन आलेला बॅटर, त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आता वेगाने पुढे सरकेल, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला, ऑन साईडला वळवलाय, बॉल साठी पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चिकी सिंगल. धाव इथे एकवटी जाईल आणि सिंगाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता जोडली जाते 26. सव्वीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्या, षटक क्रमांक 3 संपट झालं. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा. कपिल आलेत गोलंदाजी मार्कवरती, कपिल पाटीलला तुम्ही पाहता जो षटक क्रमांक 14 घेऊन आलाय. पहिला बॉल त्याने डॉट फेकला, लेफ्ट सीमर, हा गोरदा तुम्हाला बार मिळेल. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगाने स्विंग होत बॉल घेऊन चाललाय. एससी रक्षक सिद्धू पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली. 26 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल. कमबॅक करायचा प्रयत्न इथे करत असताना तुम्ही पाहता टीम जय जलेश्वर वाडेकर गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, खेळाडू आहे डीप मध्ये पॉइंटला, बॉलला उचलून फेक करतील. दरम्यान एक चेकी सिंगल. इथे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पोहोचतोय. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव विरोधात एस एस स्पोर्ट्स सावत या दोन टीमच्या दरम्यान मॅच असणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपण लवकरात लवकर या.
याच दरम्यान आगमन झाले आमचे डोकेगावचे देवाभोईर. आपणास विनंती, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेळतलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, अजून एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. कपिल, इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, टीम मध्ये पोहोचतात, बॉलला तो फेक करतील. दरम्यान दोन धावा एक वेळेचा प्रयत्न चालवलाय, दोन धावा मिळतील का? आणि हो, मिळाला देखील, कारण भरपूर वेगानं थ्रू केलं होतं कपिल पाटीलला. हाताला दुखापत देखील झाली आहे सिद्धू पाटील यांच्या, परंतु दोन धावा इथे मात्र भरपूर वेगाने एकवटल्या. धावफलक आता पुढे सरकतोय, टीमचे टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती जोडले गेले. आमचे साथी स्कोरर युवराज शरद नवले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना याच पात्रावरती त्यांचा खेळ भरपूर चांगला झाला, परंतु हार्डलक त्यांना म्हणूया, कारण सामना त्यांनी गमावला. हरकत नाही आहे, भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. नुपूरचे सिक्सर या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलेत, नुपूर बाईकर. धावफलक तुम्ही पाहता, टीमची टोटल 4 षटक समाप्त झाल्यानंतर आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, हे देखील चित्र आता जरूर पाहायला मिळतं, कारण धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 ओव्हरच्या अंती आपल्याला पाहायला मिळालात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये किती धाबा आता वसूल करतोय संघ बॅटिंग करत असताना जर्मन टायगर. नवीन गोलंदाज प्रशांत आलेत, गोलंदाजी बारपट्टी षटक क्रमांक 5 घेऊन हा गोलंदाज आता दाखल झाला या मॅचमध्ये. SS स्पोर्ट्स साबत टीमची कॅप्टन आपण लवकरात लवकर या. पहिला बॉल, फटका चांगला 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे देखील उपस्थित झालेत, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फरनस बाद. आता खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सूर्यकांतजी बाईकर साहेबांना तुम्ही पाहता, त्यांच्या साथीने आमचे अंकुजी कराळे असतील, आमचे लेजंड खेळाडू संजय भाऊ कराळे यांना देखील तुम्ही पाहता, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. त्याचबरोबर मानकुरी गावचे शाखा प्रमुख भालचंद्रजी राऊत साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील 2 ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत. आमचे योगेशजी मराठे असतील, विष्णू कोडिलकर जुने जाणते खेळाडू आमचे उदयजी मराठे, त्यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य शिल्पकार अमोलजी बाईकर साहेब आहेत, पोलीस पाटील आमचे अभिनवजी बाईकर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, तडमांच्या क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, चौकार. पूर्णपणे व्यासपीठ आमचा भरलेला तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मुख्य व्यासपीठावरती आम्ही सर्वांचं स्वागत करतो. विनोद मराडे, गोरख शेकटे असतील, विष्णू मराडे, ज्ञानेश्वर माळी, सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण स्पर्धा आपली आहे, त्यामुळे सर्वांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जगदीश स्मृती चषक इथे देखील सफल झाले, मोठा फरका घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक धाव इथे एकपटी जाईल, बॅटची कडा होती, त्यामुळे इथे सिंगल धाव मिळती आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 34 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ खरं तर कल्याण डोंबिवलीचे मोठे संघ म्हणून दोघांकडे पाहिलं जातं.
एक संघ आपण पाहतोय खरं तर डायगर संघ, ज्यांची मात्र नेहमीच क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो, एक मोठी रजनी क्रिकेट स्पर्धा. यांचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला दाखवलं जातं. संजयजी कराळे साहेब असतील, सूर्यकांतजी बैकर साहेबांना तुम्ही पाहता, योगीजी मराठे आहेत. मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला हे सर्व मान्यवर पाहायला मिळतील. भालचंद्रजी राऊत यांनाही तुम्ही पाहता, ज्ञानेश्वर माळी, विरोधजी मराठे यांना देखील तुम्ही पाहता, यशवंत मराठे असतील, गोरख शेट्टे असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भव्य दिव्य व्यासपीठ. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रशा डीप मध्ये पोहोचतात, एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर वेगार या 2 धावा इथे एकवट जातात. आमच्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. खरं तर मालिका बिरासाठी ही ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि तदनंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला जरूर पार मिळेल. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा तुम्हाला दाखवली जाते. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार वसूल केलाय आणि आता धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 40 धावा. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान नाद एकच बैलगाड्या शर्यतीतील एक मोठं नाव. बैलगाड्या शर्यतीत आपण पाहतोय खरं तर मोठ्या बैलाचे मालक आमचे किरणजी राऊत साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीला नवनाथजी राऊत असतील, त्यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याचा प्रचंड ताफा आपल्याला पार मिळेल. खरं तर या मुख्य व्यासपीठावरती येत असताना कासगावचे आमचे विद्यमान सरपंच हरीशजी राऊत साहेब यांचं आगमन झालंय, वैभवजी चतुरे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 4 रनची पेनल्टी होती टीम बाडेगर संघाला, त्यामुळे आपण आता ते 4 धाबा ॲड करतोय. धावफरक 48 आकड्यावरती आणि 4 धाबा ॲड केल्या, 44 झालेत. त्यामुळे आता 4 ॲड करून 48 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 49 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल. सर्व मुख्य व्यासपीठावरती आमची पाहुणे मंडळी येत असताना त्या सर्वांचा मी करतोय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एस ए साबत टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर टॉससाठी पोहोचा. टॉसचा मी इथे संपन्न करतोय दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला कर्जतचा क्रिकेट अभि देवघरे इन ॲक्शनमध्ये असतील, कुशल गुरव, कल्पेश साळुंखे, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला सोपान तिसकर अँड टीम इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. चला किरणजी राऊत साहेब, आपण आपला शुभ हस्ते मी टॉस संपन्न करू. नाद एकच बैलगाडा शर्यत या क्षेत्रातील एक मोठं नाव, मोठं लक्ष बैलाचे मालक किरणजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. टॉस इथे संपन्न होत असताना टॉस जिंकला टीम शिवशक्ती कडाव संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. मॅच 4 ओव्हरची होईल याची आपण नोंद घ्यायची. आणि आता पुन्हा एकदा माता सुरुवात होते. मायक्रोफोनवरती जोडले जातात आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक गोडाबाज रोशनजी संते सर. धन्यवाद. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय आपण पाहू शकाल किरण शेठ राऊत साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय हरीश शेठ राऊत, त्यानंतर
नवनाथ दादा राऊत देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहू शकाल सूर्यकांतजी बैकर साहेब देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मानदियाळी आपण पाहू शकाल. संजय कराळे साहेब देखील उपस्थित आहेत. उदय दादा नक्कीच उपस्थित आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्वागत करूया. बघा वाडेकर संघ 2 धावांची अजून पेनल्टी ॲड होईल कारण की 12 मॅनची टी शर्ट नाही आहे. नियम हे सर्व संघांना सारखे आहेत. एकूण 6 धावांची पेनल्टी असेल जय जलेश्वर वाडेकर या टीमला आणि टार्गेट आहे 51 धावांचं. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते आणि आज खऱ्या अर्थाने 2 प्रमुख खेळाडू देखील नाही आहेत या टीममध्ये. त्यांची कमी नक्कीच भासतीये ती म्हणजेच जय जलेश्वर वाडेकर या टीमला. अतुल भोईर आणि प्रणित पाटील आज टीममध्ये नाही आहेत. यस मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हर्षद दादा बैकर यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय हर्षदजी बैकर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आज बघा 2 संघ योगेश मडवी सर ज्यांना 6 धावांची पेनल्टी लागतीये ती म्हणजेच वाडेकर आणि उसरगर. शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. संदीप खुटारकर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. जय हनुमान टायगर या टीमच्या माध्यमातून. टायगर नाईट स्पर्धा देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 8 ते 12 फेब्रुवारी हा कालावधी आहे टायगर नाईट स्पर्धेचा आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे जय हनुमान टायगर आणि त्यांना फाईट करतो आहे जय जलेश्वर वाडेकर. कालच आमने सामने आले होते नक्कीच निलजे नाईट स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच टायगर या टीमला पराभूत केलं होतं वाडेकर या टीमने. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फेकी थोडीशी खराब येते. जर ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी आली असती तर कदाचित विकेट देखील धोक्यामध्ये आली असती. परंतु जर तरला महत्त्व नाही आहे या क्रिकेटमध्ये. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. कासगाव चषक येत्या 6 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारी डे नाईट फॉर्मॅटमध्ये 5 दिवसांचा कालावधी आहे आणि 48 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये. यावेळी ड्राईव्ह करताय शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत दीपेश. 30 सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. 51 धावा डिफेंड करायच्या आहेत जय हनुमान टायगर या टीमला या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर 6 धावांची पेनल्टी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये मोहित यांचं. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच कडावा आणि सावध हे 2 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. बॅकपुडला गेले इनफिल्डच्या वरून पंच करतायत. पाठवलाय डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 7. अजून एक तोच फटका कॉपी बुक स्टाईलने खेळतायत
स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. अतुल नाहीये, प्रणित नाहीये, परंतु त्यांची कमी भासून देत नाही नीरज. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. अपकमिंग टॅलेंटेड हा फलंदाज आहे, फार कमी वयाचा हा फलंदाज आहे आणि त्याने आक्रमक सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या आहे 11. 51 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 6 धावांची पॅनल्टी लागली होती VCC उसरगर या टीमला, तरी देखील एकतर्फी सामना जिंकलाय. बलाढ्य श्री 11 मोहाची वाडी या टीमला त्यांनी पराभूत केलंय आणि याही मॅचमध्ये वाडेकर या टीमला 6 धावांची पॅनल्टी आहे. बॅटची कडा आणि शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला केला जातो आहे. रोशन फराड, सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. एकूण 4 कॅमेरे आणि 1 ड्रोन व्ह्यू देखील आहे. एकूण 5 कॅमेरे यावेळेस पाहायला मिळतात आणि ड्रोन व्ह्यू. धर्मवीर क्रीडांगण कासगाव येथे ही स्पर्धा सुरू आहे आणि कासगावची आणबान शान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मोठ्या लक्ष्य बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत, त्यांच्यासोबत सरपंच आदरणीय हरेश शेठ राऊत आणि कासगाव चषकाचे शिल्पकार आयोजक आदरणीय नवनाथ दादा राऊत असतील, हरेश शेठ राऊत असतील, किरण शेठ राऊत असतील, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 24 चेंडू बनवायच्या धावा 40. या मॅचमध्ये 10.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती येतोय सागर पाटील. या दुसऱ्या षटकामध्ये जेन्युइन ऑलराऊंडर आहे सागर पाटील, जय हनुमान डायगर या टीमचा. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, चल जवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सो मच. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव किरण शेठ राऊत. ऑन साइडला स्लॉक स्वीप, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक आणि तरी देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. किल सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. सिद्धू पाटील ज्याच्या नावाने हा वाडेकर संघ ओळखला जातो. हाफ ट्रॅकर डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा साईनाथ दादा राऊत यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 25. अजूनही 26 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 2 चौकार, 1 षटकार आलाय सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. यावी स्क्वेअर ड्राईव्हचा फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहे चेंडूवरती, उचलतील फेकतील, दक्ष आले होते फार वेगाने आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती
27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅचमध्ये सिद्धू पाटील आणि नीरजने. नीरज देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑन साइडला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. प्रीमियर लीग संपूर्ण डोंबिवलीमध्ये सुपरिचित आहे, कारण की 2 दिवसीय ती स्पर्धा असते. होळी निमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा असते. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुन्हा एकदा दक्ष आहेत आणि मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 धावा. 23 धावा खर्च केल्या या षटकामध्ये सागर पाटीलने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाने. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमला. या मॅचमध्ये या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय जय जलेश्वर वाडेकर या संघाने. नक्कीच गणेशला थोडंसं थांबवतोय. नक्कीच जगदीश स्मृती चषकासाठी हा आमचा कॉमेंट्री पॅनल पाहायला मिळतो. राहुल चव्हाण सर आहेत, मॅडी सर आहेत, कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकला, मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण ऐकला, अजय घरत सरांचा आवाज आपण ऐकला, आज योगेश मडवी सरांचा आवाज ऐकतोय, काल राहुल भोईर सरांचा आवाज ऐकला आणि उद्या बाबूशा यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. समीर सोमने सरांचा पहिल्या दिवशी आवाज ऐकला आणि जगदीश पाटील सर देखील आज खूप चांगलं समालोचन करतायत. हा आमचा कॉमेंट्री पॅनल आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने राहुल चव्हाण आणि श्री गणेश मानकिवली या टीमचा देखील मी मनापासून आभार मानेन. निशांत येत आहेत. फुल टॉस चेंडू सेन्सिबल बॅटिंग सिद्धू पाटील करतायत, कारण की सिद्धू पाटीलला माहिती आहे इथून सिंगल डबलने देखील सामना आम्ही जिंकू शकतो. प्रत्येक सामना तुम्ही चौकार किंवा षटकार मारून जिंकू शकत नाही. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल आणि सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत सिद्धू पाटील. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. दिनेश खुटारकरने फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का जय जलेश्वर वाडेकर या टीमला. नीरज बॅक टू द पविलियन. सर्वेश पाटील येत आहेत, नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. रन बॉल इक्वेशन आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगले दक्ष येत आहेत. फार वेगाने चांगला क्षेत्ररक्षक आहे दक्ष आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 36. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. यावेळीस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले होते. डायरेक्ट हिट केलं होतं परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये आहे. एक धाव झाली पूर्ण आणि 55 इशारे तो 22 अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल 37. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर पुढे गेले होते, त्यानंतर डायरेक्ट हिट देखील झालं परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये
पोचलेले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आणि बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. ही एक धाव वाचवावी लागेल टायगर या टीमला इथून या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी जय हनुमान टायगर या टीमला करावी लागेल. टायगर म्हटलं तर आमचे शिवाजी पाटील असतील, आमचे टेनिस क्रिकेट 7117चे ऑफिशियल अपडेटर दीपू असतील, यांच्या हा संघ आपण पाहतोय. टायगर हा संघ परफेक्ट यॉर्कर आणि यस पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बाईकच्या स्वरूपात हा चौकार येतोय. नशिबाच्या या 4 धावा. एक सूचना आहे की मॅन ऑफ द सिरीजसाठी फायनलच्या धावा काउंट होणार नाही आहेत. विकेट किंवा धावा असतील त्या काउंट होणार नाही आहेत मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या ट्रॉफीने. ICC टेस्ट चॅम्पियनशिपची ही मेस आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. आजच्या या डे नाईटमध्ये पहिल्या मॅचमध्ये 11 चेंडू आणि 7 धावा डिफेंड झाल्यात. शील संघाने तो कारनामा केला आहे. नवनाथ दादा राऊत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. किरण शेठ राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. हरेश शेठ राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. योगेश मडवी कुठे असेल तर या आपण. योगीशजी मडवी आपण कुठे असेल तर या. यस नवनाथ दादा राऊत यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे कारण की त्यांची अपकमिंग टुर्नामेंट आहे 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी. त्याचे लाईव्ह लॉट्स देखील आपण पाहिले. डे नाईट फॉर्मॅट आहे. 5 दिवस रात्र हा कालावधी आहे याच मैदानावरती आणि त्याही स्पर्धेमध्ये 48 संघांचा सहभाग आहे. आदरणीय हरिश्चंद्र राऊत साहेब, अर्जुन राऊत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि नक्कीच गुडलेन स्पोर्टवरून अतिरिक्त बाउन्स मिळालं या चेंडूवरती मोहितला आणि सरप्राईज केलाय या चेंडूने. आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज. इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. दीपेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाही. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीपमधून. धावसंख्या 43. 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उसरकर या टीमला पॅनल्टी लागली होती. तो संघ सामना जिंकलेला आहे आणि याही मॅचमध्ये वाडेकर या टीमला पॅनल्टी लागली 6 धावांची. सेन्सिबल बॅटिंग, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक, एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण पाहिला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. स्मितहास्य आहे सिद्धू पाटील यांच्या चेहऱ्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय नक्कीच सोडून देण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि फक्त दिशा दिली. पॉईंटला डीपमध्ये फिल्डर होते. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. नक्कीच कॉट बेंच अपील केली होती. नक्कीच रिव्ह्यू फक्त रनआउटसाठी आणि बिमरसाठी आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 45. 45. 6 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आज कॉम्बॉक्समध्ये महागुरू योगेश मडवी सर आणि जगदीश पाटील सर आहेत. फटका चांगला आपण पाहतो आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला आहे आणि सामना जिंकलेला आहे. जय जलेश्वर वाडेकर या टीमने. अभिनंदन वाडेकर या संघाचं आणि हार्ड लक टायगर संघाचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. वेल प्लेड जय जलेश्वर वाडेकर आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया आपण जय हनुमान टायगर या संघाला.
सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जय जलेश्वर वाडेगर या टीमची ओळख. सिद्धू पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संजय कराळे आणि सूर्यकांत बैकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच, कारण की 3 पारितोषिकं आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी. कॅप आहे, ट्रॉफी आहे आणि स्पोर्ट्स गॉगल देखील आहे. त्यामुळे 3 मान्यवर आपण या आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, भरघोस पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. चला यापुढील सामने 4 षटकांचे असतील. सावध संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत आणि नक्कीच लहाने साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिद्धू पाटीलला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय चंद्रकांत धुळे साहेब देखील आहेत आणि या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया. ट्रॉफी आहे, स्पोर्ट्स गॉगल आहे, त्यानंतर पाहिलं गेलं तर 70-70 या ब्रँडची कॅप देखील आहे. नक्कीच आपण सामना सुरू करूया. चला सावध संघ बॅट्समन पाठवायचे आहेत. चेंडू चेक करायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस, शिवशक्ती कडावाने, SA, संजय स्पोर्ट्स सावध